या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। स्वीकृत नगरसेवक प्रकरणात भाजपमध्ये नाराजीची लाट, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेवर पाणी। महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांना 2.5 वर्षांऐवजी थेट 5 वर्षांच्या मुदतीचे नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पक्षाने आधी 2.5 वर्षांचा शब्द दिल्याने पुढील संधीची अपेक्षा बाळगणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे। महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रचंड इच्छुकांची गर्दी होती। अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची उमेदवारी कापल्याने पक्षात नाराजीची लाट पसरली होती। त्यामुळे निवडणुकीनंतर उमेदवारी नाकारलेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा निर्णय घेण्यात आला। भाजपकडून निलेश कोंडाळकर, राजेंद्र काकडे, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननवारे आणि उदय लेले यांना संधी देण्यात आली। तसेच जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे यांच्यासाठी नव्याने प्रक्रिया राबवली जाईल। काँग्रेसकडून सुनील शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता धनकवडे आणि राकेश कामटे यांना संधी मिळाली आहे। भाजपने स्वीकृत नगरसेवक पदासाठी 400हून अधिक इच्छुक असल्याचे सांगितले होते। त्यामुळे प्रत्येकाला 2.5 वर्षांचा कालावधी देऊन 5 वर्षात 14 जणांना संधी देण्याचा विचार केला होता। पराभूत उमेदवारांना मात्र यात स्थान नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले होते। त्यानुसार 7 जणांची निवड करण्यात आली आणि त्यातील 5 जणांची नावे जाहीरही करण्यात आली। मात्र महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या 5 जणांना 2.5 वर्षांऐवजी थेट 5 वर्षांचे नियुक्ती प्रमाणपत्र दिले। यामुळे ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही त्यांना पुढील 5 वर्षातही स्वीकृत नगरसेवक पदाची आशा मावळली आहे। यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2.5 वर्षांचा कार्यकाळ आणि 14 जणांना संधी देण्याची घोषणा केली होती। त्यामुळे नाकारलेल्या इच्छुकांना पुढील वेळी संधी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र आता आयुक्तांच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी अधिक वाढली आहे। महापालिकेतील 10 जागांसाठी पहिल्यांदाच 800 इच्छुक दाखल झाल्याचे समोर आले आहे। यात एकट्या भाजपकडून 400 इच्छुक होते। स्थानिक नेत्यांनी केलेल्या निवडीतून 5 जणांना संधी मिळाली, परंतु 5 वर्षांच्या प्रमाणपत्रामुळे उर्वरित इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे।